भाजपचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित असल्याचं विधान शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलंय। उद्या संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर होणार असल्याचं शिरसाट म्हणाले। शपथविधीच्या पत्रिकेवर देवेंद्र फडणवीसांचं नाव मुख्यमंत्री म्हणून टाकलं जाणार असल्याची माहिती आमदार सदाभाऊ खोत यांनी दिली आहे। तसंच गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांसारख्या जबाबदार नेत्याकडे दिलं जावं, शिवसेनेने आग्रह करू नये असंही खोत म्हणाले। एकनाथ शिंदेंनी सरकारमध्ये सहभागी व्हावं आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी अशी मागणी सर्व आमदारांनी केली आहे। गुलाबराव पाटील यांनी याबाबत झी 24 तासला माहिती दिली आहे। महायुती सरकारच्या शपथविधीसाठी आझाद मैदानामध्ये जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे। शपथविधी सोहळ्यासाठी येणाऱ्या व्हीव्हीआयपींसाठी प्रवेशासाठी फॅशन स्ट्रीटवरील रस्त्याचे दुभाजक हटवण्यात आले। जेसीबीद्वारे हे दुभाजक हटवण्यात आले। आझाद मैदानात सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर करण्यात आली आहे। मैदानावर ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाहीये। शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली आहे। मैदानामध्ये आतापासूनच पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। महायुती सरकारचा मुख्यमंत्री कोण होणार याची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाहीये। यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी टीका केली आहे। पत्रिका छापून तयार आहे, मात्र नवरदेव कोण हे ठरलं नसल्याची टीका रोहिणी खडसेंनी केली आहे। शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना पुन्हा मंत्रिपद मिळावं या मागणीसाठी धाराशिवच्या भूम तालुक्यातील वांगी गावच्या ग्रामस्थांनी पायामध्ये चप्पल न घालण्याचा पण केलेला आहे। तानाजी सावंतांना मंत्री कराच असा गावकऱ्यांचा पण आहे। सत्ता स्थापनेआधीच नाशिकमध्ये पालकमंत्री पदावरून बॅनरबाजी करण्यात आली आहे। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांचा भावी पालकमंत्र्याचा आशयाचा बॅनर नाशिक शहरामध्ये लावण्यात आलाय। राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून हा बॅनर लावण्यात आलाय। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी संवाद मेळाव्याचं आयोजन केलं होतं। विधानसभेतील पराभवाचा धक्का बसला होता, हे मान्य करावं लागणार असल्याचं थोरातांनी म्हटलंय। तुमच्या सगळ्यांवर माझा विश्वास होता, पण नेमकं काय घडलं समजत नसल्याचं थोरात म्हणाले। आता झालेल्या निवडणुकीमध्ये लोकांना भरकटवलं अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी महायुतीवर केली आहे। तसंच महाराष्ट्राच्या जनतेला आपण फसलोय हे आता कळतंय असा टोलाही त्यांनी लगावलाय। भाजप नेते प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। पक्ष चिन्ह गेल्यानं ठाकरेंना पक्षातील लोकांची जाणीव व्हायला लागली अशी टीका त्यांनी केली आहे। तर सत्ता गेल्यानं राजपुत्रांचं अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरेंची तळमळ सुरू असल्याचा टोलाही त्यांनी लगावला। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा नाव न घेता रोहित पवारांवर निशाणा साधलाय। तुतारी गटात किती आमदार किती खासदार शिल्लक राहतात याकडे लक्ष द्या असा टोला मिटकरींनी लगावलाय। बालिश आमदारांनी लोकशाही वाचवण्याच्या गप्पा बंद कराव्यात असा टोलाही त्यांनी लगावला। विरोधी पक्ष संपवण्याचा भाजपचा कट असल्याचा गंभीर आरोप अंजली दमानी यांनी केलाय। एकनाथ शिंदे गावी जाणं, त्यांना ताप येणं ही भाजपची स्क्रिप्ट असल्याचा दावा त्यांनी केलाय। सोशल साईट एक्स वरून त्यांनी याबाबत काही प्रश्न उपस्थित केले। सोलापूरमधील मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय, त्यामुळे रमेश कदम यांनी पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे। पुण्यातील टोळीकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा कदम यांनी केलाय। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी आहे। सततच्या तापामुळे शिंदेंना अशक्तपणा आल्याची डॉक्टरांची माहिती आहे। तर मी चेकअपसाठी रुग्णालयामध्ये आलो असून माझी प्रकृती उत्तम असल्याची माहिती शिंदेंनी दिली आहे। कृष्णदेवनंद गिरी महाराजांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। यावेळेला हिंदुत्वासाठी शिंदे धडाडीनं काम करतील असं त्यांनी म्हटलंय। दरम्यान भाजपनं मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंचं नाव जाहीर करावं अशी कृष्णदेवनंद गिरी महाराज यांनी विनंती केली आहे। वंचित बहुजन आघाडीने राज्यभरात ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाची हाक दिली आहे। स्वाक्षरी मोहिमेपासून या आंदोलनाची सुरुवात केली जाणार आहे। त्यानंतर टप्प्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे। आजपासून राज्यभर सुरू होणारं हे आंदोलन 16 डिसेंबरपर्यंत राबवण्यात येणार आहे। वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या ईव्हीएम विरोधातील आंदोलनावर गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे। वंचित बहुजन आघाडी संभ्रम निर्माण करण्यासाठी हे आंदोलन करत असल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले। त्याचबरोबर ईव्हीएम मध्ये काही गोंधळ नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे। महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांना सेवा सुविधा देण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे। मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तयारीचा आढावा घेतला। निवासी मंडप, धूळ प्रतिबंधक आच्छादन, स्वच्छता, आरोग्यासाठी 8,000 अधिक अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत करण्यात आले।
6 डिसेंबर रोजी होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली। या बैठकीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी उपस्थित होते। महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीमध्ये कोणतीही कमतरता जाणवू नये असे निर्देश शिंदे यांनी बैठकीत दिले। दक्षिण भारतातील फेंगल चक्रीवादळाचा परिणाम तळ कोकणातही पाहायला मिळालाय। सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या तर जिल्ह्यामध्ये सर्वत्र ढगाळ वातावरण आहे। ऐन हिवाळ्यामध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळत असल्यानं आंबा काजू उत्पादक शेतकरी धास्तावलेत। फेंगल चक्रीवादळाचा सोलापुरातही परिणाम पाहायला मिळालाय। सोलापूर शहरामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे। गेल्या 2 दिवसांपासून आभाळ दाटून आलंय। अखेर आज पावसानं हजेरी लावली आहे। मात्र या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्यानं बळीराजा मोठा चिंतेत सापडला। पुण्यातील कात्रज चौक आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। त्यामुळे पुणे सातारा महामार्गावरील कात्रज चौकातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे। उड्डाणपुलाच्या कामासाठी कात्रज चौकातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। भारतीय नौदलाची ताकद आता आणखी वाढणार आहे। 26 राफेल लढाऊ विमानं आणि 3 अतिरिक्त स्कॉर्पिन पाणबुड्यांना खरेदीसाठी पुढील महिन्यामध्ये स्वतंत्र करार होऊ शकतो। नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी ही शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे आता चीन आणि पाकिस्तानच्या नौदलाच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यास मदत मिळेल असं ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी म्हटलेलं आहे। वाशिम नगरपालिकेमध्ये गेल्या 9 महिन्यांमध्ये केवळ 7 कोटी रुपयांची कर वसुली झाली आहे। या वर्षामध्ये पालिकेने कर वसुलीचं 15 कोटींचं उद्दिष्ट ठेवलं होतं, मात्र केवळ 7 कोटींचीच वसुली झाली आहे। त्यामुळे येत्या 4 महिन्यांमध्ये 8 कोटींची वसूल करण्यासाठी महापालिकेला मोठी धावपळ करावी लागणार आहे। चंद्रपूरच्या नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये हेलिपॅड आणि एक्सेलेटरची सुविधा देण्यात आली। शहरातील बल्लारपूर बायपास मार्गावर 2017 साली भूमिपूजन झालेला प्रकल्प 95% पूर्ण झालाय। याला 700 कोटींचा खर्च आला। या ठिकाणी 600 खाटा आणि सर्वोत्तम वैद्यकीय उपकरणं आणि साहित्य असणार आहे। जागतिक दिव्यांग दिनानिमित्त अमरावतीमध्ये जिल्हा परिषदेनं दिव्यांग विद्यार्थ्यांची रॅली काढली। यामध्ये 13 दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। दरम्यान त्यांनी विविध वेशभूषा साकारल्या। दरम्यान अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संचित मोहपात्रा उपस्थित होते। इंडो ॲथलेटिक्स सोसायटीच्या 100 सायकल स्वारांनी पुणे ते अयोध्या हा 1700 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलाय। पिंपरी चिंचवडच्या निगडीतील भक्ती शक्ती इथून हा प्रवास सुरू केला होता। 23 नोव्हेंबरपासून सुरू झालेला प्रवास आता पूर्ण झाला। अलिबागच्या खारेपाट भागातील महिलांनी पाण्यासाठी हंडा घेऊन अलिबागच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय। खाडीच्या खाऱ्या पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत खारट आणि दूषित झाले। त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावं लागतंय। विकतचं पाणी घेण्याशिवाय पर्याय उरत नसल्यानं महिलांनी आंदोलन केलंय। सांगलीमध्ये कामगार आयुक्त कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलंय। महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनांनी जोरदार आंदोलन केलंय। ऑनलाईन नोंदणी पद्धतीला विरोध करण्यासाठी या कामगारांनी आंदोलन केलंय। संसदेच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाच्या खासदारांनी निदर्शनं केली आहेत। अदानी मुद्द्यावरून ही निदर्शनं करण्यात आली आहेत। काँग्रेसचे राहुल गांधी, शिवसेने, ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत यांनी संसदेच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली।